नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. नगर रचनेच्या संदर्भात आपण यापूर्वी प्रादेशिक नियोजन योजना कशी तयार केली जाते, विकास योजना कशी तयार केली जाते आणि नगर रचना योजना कशी तयार केली जाते, शिवाय यातली आरक्षणं, त्यातले झोन्स या संदर्भातली माहिती आपण घेतलेली आहे. आज अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा नियोजन आराखड्यामध्ये ज्या आरक्षित जमिनी असतात त्या आरक्षित जमिनीच्या बाबतीत विकासाच्या परवानग्या म्हणजे बांधकामाच्या परवानग्या मिळत नाहीत. मग ही आरक्षणं बदलता कसं येतील, त्यामध्ये फेरबदल करता येणे शक्य आहे का, ही आरक्षणं रद्द होऊ शकतात का, याची कायदेशीर परिस्थिती काय आहे किंवा अनुभव काय आहे, या संदर्भातली माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तेव्हा अनेकदा विचारला जाणारा प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की आरक्षण रद्द करता येईल का. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अन्वये मंजूर केलेल्या विकास योजनेतील किंवा प्रादेशिक योजनेतील सार्वजनिक प्रयोजनासाठीचं जे आरक्षण आहे त्याचं भूसंपादन कसं होतं किंवा त्याची खरेदी कशी केली जाते, याविषयीचे लोकांचे प्रश्न आहेत. ते महापालिका, नगरपालिका किंवा जे प्राधिकरण आहेत ते खरेदी करू शकतात का, किंवा इतर खरेदीदाराला ते विकणं शक्य आहे का, असे जे काही प्रश्न आहेत, अशा निवडक प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. पहिला आहे आरक्षण रद्द करता येईल का, हा प्रश्न आहे. दुसरं, विशिष्ट प्रयोजनासाठी आरक्षित केलेल्या जमिनीची खरेदी विक्री करता येते का. आणि तिसरं आहे, काही लिखित नियम किंवा GR आहेत का. खरं तर यात कायदाच आहे, वेगळे GR असण्याची गरज नाही, कारण कायद्यामध्ये अत्यंत स्पष्टता आहे. आरक्षण खरेदी केल्यास मोबदला कसा मिळतो. TDR, भूसंपादन, प्रस्तावाद्वारे, रोख स्वरूपात अथवा रस्त्याच्या बाबतीत FSIच्या माध्यमातून. आता पहा, पहिला मागचा जो प्रश्न आहे की आरक्षण रद्द करता येईल का. हो, जेव्हा योजना ही प्रारूप स्वरूपामध्ये असते, ड्राफ्ट पब्लिश केलेला असतो आणि तो पब्लिश केल्यानंतर आक्षेप घेण्याची तुम्हाला जी संधी असते, अशाच ज्याच्या जमिनीमध्ये किंवा ज्याच्या प्लॉटमध्ये असं आरक्षण पडलेलं आहे त्याने जर म्हटलं की माझ्या जमिनीमध्ये पोस्ट विभागाच्या कार्यालयासाठीचं आरक्षण आहे, पण तुम्ही जर हरकत घेतली आणि सांगितलं की नाही, पोस्टाकडे ऑलरेडी इतकी जागा आहे, मला माझ्याकडे हे पुरावे हे घ्या, आणखी त्याच्या जमिनीची गरज नाही, आणि पाहिजे असेल तर त्याला पोस्टासाठी दुसरी महापालिकेची किंवा सरकारची जमीन आहे की ज्या ठिकाणी हे आरक्षण टाकलं जाऊ शकतं, माझ्या याच्या टाकल्यानंतर माझी जी काही जमिनीची प्रॉफिटेबिलिटी आहे किंवा मला ती विकताच येणार नाही आणि तो महापालिका कधी खरेदी करणार, हा खरा इश्यू आहे. जर समजा त्यांची हरकत मान्य केली तर कदाचित अंतिम होताना ते रद्द केलं जाऊ शकतं. पहिला मुद्दा आहे. समजा अंतिमही झालं, अंतिम झाल्यानंतर अनेकदा स्वतः महापालिका सुद्धा ते फेरफार करू म्हणजे बदलण्यासाठीचा ठराव करू शकते. म्हणजे जर का अशा व्यक्तीचं म्हणजे ज्याचा प्लॉट आहे त्याचं म्हणणं ऐकलं महापालिकेच्या आमसभेनं आणि त्यांनी जर का ठराव केला की ठीक आहे, 2 वर्षापूर्वी योजना अंतिम झालेली आहे आणि आपण असं आरक्षण टाकलेलं आहे, पण ते आरक्षण आपल्याला विकसित करायचं नाही, आणि जो प्लॉटधारक आहे तो म्हणतो त्यांचं म्हणणं खरं आहे, जर का महापालिकेने तसा ठराव केला आणि महापालिकेने सरकारला मूव्ह केलं तर मात्र ते आरक्षण रद्द करण्यासाठीचा फेरबदलाचा जो प्रस्ताव आहे तो कलम 37(2) प्रमाणे सादर करून तसं करता येतं. असे झाल्याचे काही प्रकार आहेत आणि त्याची अधिसूचना देखील या व्हिडिओच्या खाली आपण जे डिस्क्रिप्शन आहे त्याच्यासाठी डाउनलोडमध्ये देतोय, त्याची अधिसूचना या ठिकाणी जोडलेली आहे. आपण जर खालून म्हणजे जवळपास 25 रेफरन्सेस मी या व्हिडिओबरोबर जोडतो आहे की जे आपल्याला वाचता येतील, कारण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी झालेले काही सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत, कायदा आहे, कायद्याच्या तरतुदी आहेत आणि निरनिराळ्या खरेदीच्या प्रस्तावासाठी दिलेल्या नोटिसा सरकारने काही स्वीकारल्यात, काही नाकारल्यात. शिवाय 127 प्रमाणे अनेक ठिकाणचे आरक्षणं नंतर बदललेले आहेत का ते व्यपगत झाल्यामुळे त्यांना परवानग्या दिलेल्या आहेत. असे जे काही प्रकार आहेत, असे 25 संदर्भ मला मिळालेत आणि हे सर्व 25 संदर्भ यासोबत आपण डाउनलोडच्या फोल्डरमध्ये ठेवणार आहोत. अर्थात डाउनलोडचं फोल्डर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आता ते सिरियस लर्नर मेंबर्स जे आहेत ते आणि त्याच्यावरती ज्याला आपण प्रीमियम लर्नर मेंबर आहेत यांच्यासाठी उपलब्ध आहेत. असे जो कोणी मेंबर असतील त्यांना त्याचा ॲक्सेस नक्की मिळेल. बाकीच्यांना पाहायचं असेल तर ते वाचू शकतात, पण पाहिजे तर त्यांनी गव्हर्नमेंटच्या साईटवरून ते उपलब्ध करून घ्यायला हरकत नाही आहे. आता आरक्षण रद्द करता येतं का. हो, त्याचे कशा पद्धतीने करता येईल हे मी सांगितलं की एक तर जेव्हा ड्राफ्ट स्टेजमध्ये असतं किंवा प्रारूपच्या टप्प्यावरती असतं तेव्हा विनंती करून, दुसरं महापालिकेला विनंती करून, आणि मग महापालिकेने जर स्वतः ठराव केला आणि त्यांनी जर का तसा प्रस्ताव पाठवला आणि
नगररचना कायद्याच्या कलम 37(2) प्रमाणे तो फेरबदल करून घेतला. जसा आपण इतर आरक्षणांच्या इतर झोनच्या बाबतीत देखील असे फेरबदल केले जातात, त्याच पद्धतीने असा फेरबदल शक्य आहे आणि तिथे ते रद्द होऊ शकतं. पहिल्याचं उत्तर हो असं आहे आणि त्याला 2-3 मार्ग आहेत, ते आपण चर्चा केली. आता दुसरा प्रश्न आहे, विशिष्ट प्रयोजनासाठी आरक्षित. काय काय प्रयोजन असू शकतात? क्रीडांगणासाठी असू शकतं, रुग्णालयासाठी असू शकतं, शाळेसाठी असू शकतं, पोस्टासाठी असू शकतं, डिफेन्सच्या ॲक्टिव्हिटीजसाठी असू शकतं, पाणीपुरवठ्याच्या सुविधांसाठी असू शकतं, मल्ल निस्तारणाच्या सुविधा. म्हणून ज्या ज्या महापालिका आणि नगरपालिका किंवा नगरपंचायती किंवा प्राधिकरणं यांना जेवढ्या म्हणून सार्वजनिक सुविधा निर्माण कराव्या लागतात, त्यांना त्याच्यासाठीची पुरेशी जागा त्यांच्या मालकीची नसते आणि म्हणून खाजगी जमिनीवरती असे आरक्षणं टाकले जातात आणि मग ती जमीन त्या कारणासाठी संपादित करून त्याचं जे काही मूल्य आहे ते त्या मालकांना दिलं जातं. आता विशिष्ट प्रयोजनासाठी आरक्षित असलेल्या जमिनीची खरेदी विक्री करता येते का? खरेदी विक्रीवरती फारसे निर्बंध मला तर काही दिसून आलेले नाहीत. त्याचं कारण आहे की ही जमिनीवरती आहे. हा जो काही आरक्षणाचा प्रकार आहे हा जमिनीवरती आहे. जमीन ज्याच्याकडे जाईल त्याच्याकडनं ती आरक्षित केली जाणार आहे. म्हणजे खरेदी किंवा विक्री केल्यामुळं त्याचं आरक्षण बदलतं असं मुळीच होणार नाही. म्हणजे अची जमीन आहे, त्याच्यावरती शाळेचं आरक्षण पडलेलं आहे, त्याला ती नको आहे, ब घ्यायला तयार आहे, त्याला हे माहिती आहे की ते आरक्षण आहे, म्हणजे त्याने विकत घेतल्यामुळं त्याचं आरक्षण रद्द होईल का? जे काही राजपत्रात प्रसिद्ध झाले ते रद्द होईल का? नाही. म्हणजे मला असं वाटत नाही. मात्र हे करताना परस्पर करता कामा नये. जर खरेदी किंवा विक्री करायचीच असेल अशा दुसऱ्या कुणाला त्याच पर्पजसाठी, मात्र हे त्या नगरपालिकेला, त्या महानगरपालिकेला, त्या नगरपंचायतीला किंवा जे काही प्राधिकरण असेल, PMRD असेल, NMRD असेल, MMRD असेल, त्यांना सांगितलं पाहिजे, त्यांच्याकडनं तसं NOC किंवा सर्टिफिकेट घेतलं पाहिजे. तसं त्याचा उल्लेख सांगितलं पाहिजे की अशा अशा दिनांक रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राप्रमाणे ह्या विकास योजनेत या कारणाचं आरक्षण आहे आणि हे आरक्षण असल्यामुळे महापालिकेकडे ह्या दिवशी अर्ज केला, त्यांनी या तारखेला परवानगी दिली, त्या परवानगीच्या आधारे हे हस्तांतरण करण्यात येईल. असं जर असेल तर ते कदाचित चालेल. पण मी एक प्रकार असा पाहिला की मुंबई हायकोर्टाचे 2 डिसिजन आहेत, मी ह्यात ते दोन्ही डिसिजन याच्यामध्ये जोडलेले आहेत की एका नगरपालिकेच्या आतल्या क्लार्कनी असं प्रमाणपत्र देताना त्यांनी काहीतरी खोडी केली आणि ते नगरपालिकेला किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना माहीत नसताना असं दिलं आणि नगरपालिकेच्या हातातून ते आरक्षण गेलं. आता ते गेल्यानंतर नगरपालिकेने त्यांच्यावरती केस दाखल केली. केस दाखल केल्यानंतर ते सुटण्यासाठी किंवा त्याच्यातून त्यांना बेल मिळण्यासाठी ते हायकोर्टापर्यंत गेले आणि हायकोर्टात जेव्हा याची चर्चा झाली तेव्हा हायकोर्टाने सांगितले की नाही, तुम्ही आरक्षणाशी खेळ खेळलेला आहात, कायद्याशी खेळ खेळलेला आहे, तेव्हा तुमचं म्हणणं ऐकण्याचं आमच्यावर काही बंधन नाही आहे. तेव्हा असं होतं. म्हणजे याचा अर्थ खरेदीच्या प्रक्रियेला परवानगी दिली जाऊ शकेल कदाचित. त्या नगरपालिकेचा तो अधिकार आहे, त्या महानगरपालिकेचा तो अधिकार आहे, त्या प्राधिकरणाचा तो अधिकार आहे. त्या समुचित प्राधिकरण कदाचित त्यांना हे मान्यता देईल आणि मान्यता घेऊन त्याची संमती घेऊन किंवा त्याचं NOC घेऊन ना हरकत प्रमाणपत्र घेऊन अशी खरेदी करायला हरकत नाही आहे. त्यासाठी लिखित GR अवेलेबल मला तर काही अवेलेबल झालेले नाही आहेत. नियम देखील अवेलेबल झाले नाहीत, पण प्रॅक्टिस आहे आणि अनेक ठिकाणी अशा परवानग्या दिल्या जाऊ शकतात असं त्या जजमेंट पाहिल्यानंतर तरी वाटतं. आता आरक्षण खरेदीचा मोबदला कसा मिळतो? जेव्हा आरक्षण खरेदी केली जाते तेव्हा जनरली TDR नावाचा जो एक प्रकार आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स, म्हणजे ज्याला हस्तांतर म्हणतो आपण. असं जे काही TDR आहे प्रमाणपत्र दिलं जातं आणि हे हस्तांतरणीय जे हक्क मिळतात ते कुणालाही विकता येतात. म्हणजे इनडायरेक्टली पाहिलं तर ते महापालिका किंवा नगरपालिकाच्या हातामध्ये एक चलन आहे. रोख पैसा देण्याऐवजी ते TDR देतात आणि तेवढं बांधकामाचं क्षेत्र इतरत्र जाऊन कुठल्याही विकसकाला त्यांना बाजार मूल्याप्रमाणे विकता येतं आणि त्याला त्याचा पैसा घेता येतो किंवा बांधीव क्षेत्र विकत घेता येतं. म्हणजे एक तर त्याच्या अर्थात आहे. 2, जर रस्त्याच्या बाजूचं असेल तर रस्त्याच्या बाजूला ज्याची जमीन आहे त्याची अंशतः जमीन जाते, त्याच्याबद्दलचा मोबदला देताना तो FSIच्या स्वरूपामध्ये, TDRच्या स्वरूपामध्ये, म्हणजे राहिलेल्या क्षेत्रामध्ये त्याला जास्तीचा FSI देऊन देखील नगरपालिका, महानगरपालिका त्याला त्याचा मोबदला किंवा ज्याचे काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाऊ शकते किंवा त्यांना घराच्या बदल्यात घर असंही होऊ शकतं जर घर त्या ठिकाणी काही असेल तर. आणि तिसरा मार्ग आहे तो भूसंपादन करून भूसंपादनाच्या कार्यपद्धतीप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा भूसंपादन अधिकाऱ्यांच्या मार्फत जो काही ठरविला जाईल तो मोबदला यथावकाश कॅशच्या स्वरूपामध्ये देणं, अशा पद्धतीनं ते आरक्षण खरेदी केली जातात. पण ते आरक्षण कधी खरेदी केली जातील याचा काही भरोसा नाही आहे.
आरक्षण खरेदी केल्याच्या काही नोटिसा आपल्याला दिसतील. TDRच्या माध्यमातून, FSIच्या माध्यमातून काही आरक्षणं खरेदी केलेली आहेत. त्याच्या काही नोटिसा उपलब्ध झाल्यात, त्या देखील डाउनलोडच्या फोल्डरमध्ये आपल्याला पाहता येतील आणि ते वाचलं की त्याची प्रक्रिया आपोआपच कळते. म्हणजे हे जे काही नोटिफिकेशन्स मी या ठिकाणी जोडले आहेत ते वाचल्यानंतर नेमकी प्रक्रिया काय आहे हे आपल्याला आपोआप कळतं. तेव्हा यासाठी जी काही कायद्याची योजना आहे, ज्याला आपण स्कीम ऑफ ॲक्ट म्हणतो, ती आहे 37(2) प्रमाणे रद्द करण्याचा किंवा फेरबदल करण्याचा प्रस्ताव टाकणे आणि तो मंजूर करून घेणे. पण याला महापालिका किंवा नगरपालिकेच्या ठरावाशिवाय ते होणार नाही. म्हणजे तिथे आमसभेचा ठराव लागेल आणि त्यानंतरच ते आरक्षण बदलेल. शासनाकडे जर प्रस्ताव पाठवला आणि शासनाने तो मान्य केला तर. हा झाला पहिला. किंवा त्याच्या आधी करता येतं, पण तो त्याच्या आधी म्हणजे अंतिम होण्याच्या आधी. दुसरा आहे खरेदीची नोटीस. कलम 49 आहे. त्या कलम 49 प्रमाणे ज्याच्या जमिनीवरती किंवा प्लॉटवरती आरक्षण आहे, अशा आरक्षित प्लॉटच्या बाबतीत ती योजना लागू झाल्यानंतर साधारण 1 वर्षानंतर त्याला खरेदीची नोटीस देता येते. आणि खरेदीच्या नोटीसची कारणं काय आहेत ती 49 मध्ये दिलेली आहेत. त्याच्यामध्ये 1चा अ, ब, क, ड असे 4 ठिकाणी कारणं दिलेली आहेत. आणि या कारणांपैकी कुठल्या कारणांसाठी त्यांनी दिलेली जर नोटीस आधी महापालिकेला, म्हणजे त्या समुचित जे काही नियोजन प्राधिकरण असेल त्यांना एक नोटीस द्यायची आहे आणि त्याची एक प्रत राज्य सरकारला देखील द्यायची आहे. असं झालं की राज्य सरकार 30 दिवसाच्या आत, म्हणजे 1 महिन्यात अशा संस्थेचा, म्हणजे त्या समुचित प्राधिकरणाचा अहवाल मागवते. अहवाल मग ते काय करतात, त्यांच्याकडनं पुरावा घेतात, त्यांचं म्हणणं ऐकतात, जागेवर जातात, पाहतात आणि खरंच यांच्या जमिनीचं डिव्हॅल्युएशन झालंय का, यांच्या जमिनीला प्रॉपर व्हॅल्युएशन मिळत नाही का, या सगळ्या बाबींचा तपास करतात आणि मग ती खरेदी नोटीस स्वीकारायची का नाकारायची याच्याबद्दलचा ॲडवाईस राज्य सरकारला पाठवला जातो. राज्य सरकारने जर का ते स्वीकारलं तर 1 वर्षाच्या आत त्यांना एक तर खरेदीची किंवा ती भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. आणि जर नाकारलं तर मात्र नाकारल्यानंतर त्या प्लॉटधारकाला वेट करण्याशिवाय किंवा प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरं त्याच्या काही हातात नसतं. आणि मग जेव्हा कधी 126 हा भूसंपादनाचा कलम आहे, हा 126 आणि जो काही नवीन भूसंपादनाचा कायदा आहे ते एकत्र वाचलं की टाउन प्लॅनिंगच्या कायद्याप्रमाणे केलेलं भूसंपादन सुरू होतं. आणि जो 127 आहे तो 127 अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा आहे की योजना अंमलबजावणी सुरू झाल्यापासून 10 वर्षाच्या आत, पुन्हा सांगतो मी, योजना अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 10 वर्षाच्या आत जर त्या नगरपालिकेने किंवा महानगरपालिकेने किंवा प्राधिकरणाने ती जमीन खरेदीही केली नाही किंवा भूसंपादित केली नाही आणि ज्या कारणासाठी आरक्षित केली त्या कारणासाठी वापर सुरू केला नाही, तर त्यानंतर असा प्लॉटधारक किंवा जमीनधारक त्यांना एक नोटीस बजावू शकतो की ह्या विहित कालावधीत तुम्ही ते केलेले नाही, तुम्ही ही तातडीनं करा, नाहीतर हे आरक्षण व्यपगत होईल आणि व्यपगत केल्याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्ही काढा. आणि ते केल्यानंतर देखील 1 वर्षाच्या आत जर का सरकारनं किंवा त्या महापालिकेनं काहीच पाऊल उचललं नाही तर त्यांना शासनाला नोटिफिकेशन काढावं लागतं आणि हे आरक्षण व्यपगत झालं आहे असं डिक्लेअर करावं लागतं. असं जर डिक्लेअर केलं तर ती जमीन आरक्षण मुक्त होते आणि आरक्षण मुक्त झाल्यानंतर आजूबाजूच्या जमिनीला जशा परवानग्या मिळतात बांधकामाच्या, तशी बांधकामाची आणि विकसनाची परवानगी याही जमिनीला, आरक्षित जमिनीला मिळू शकते. म्हणजे ते आरक्षण मुक्त होते. तसंच आहे 49चं, जर का नोटीस ॲक्सेप्ट केली आणि त्यांनी काम सुरू केलं तर ती देखील आरक्षण मुक्त होते आणि त्यांना देखील त्यांचं काम मिळतं. तेव्हा ह्या 49 सेक्शनप्रमाणे केलेल्या नोटिफिकेशन्स, दोन्ही नोटिफिकेशन्स, नोटीस स्वीकारल्याचं नोटिफिकेशन पण आहे आणि नोटीस नाकारल्याचं नोटिफिकेशन पण आहे, हे डाउनलोड फोल्डरमध्ये दिलेलं आहे. आणि 127 प्रमाणे काही नोटिफिकेशन्स आहेत ते देखील दिलेले आहेत. ते स्वीकारल्याचे पण आहेत आणि नाकारल्याचे पण आहेत, व्यपगत झाल्याचे पण आहेत आणि जमिनी आरक्षण मुक्त केल्याचे देखील आहेत. याशिवाय सुप्रीम कोर्टाचे 5 जजमेंट्स आहेत, 5 नाही 6-7 जजमेंट्स आहेत की जे खरं तर या 2 कलमावरती सगळ्यात जास्त जजमेंट्स आपल्याला दिसतील. त्याचं कारण एक, अनेकांच्या जमिनी अशा आरक्षणांमध्ये गुंतून पडल्या आणि त्यामुळं लोक अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टाने वारंवार याच्यावरती अत्यंत चांगले निर्णय दिलेले आहेत. अगदी अलीकडचे 2020चे देखील निर्णय आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. तेव्हा आपण हे संक्षिप्तपणे पाहिल्यानंतर त्याच्या तरतुदी आपण पाहूया बारकाईनं. 127 मध्ये काय आहे, प्लॉट धारकाने समुचित प्राधिकरणावरती नोटीस बजावली पाहिजे 10 वर्षात तुम्ही जर केलं नाही तर, संपादन झाले नाही म्हणून. आणि अशी नोटीस बजावल्यानंतर समुचित प्राधिकरणाने या कायद्याचं जे कलम आहे, म्हणजे
टाउन प्लॅनिंग ॲक्टचं कलम 126(4) आणि नवीन भूसंपादन कायद्याचं कलम 19 प्रमाणे लगेच नोटिफिकेशन काढून ती जमीन ताब्यात घेतली, ताब्यात तर असतेच त्यांच्या, ताब्यात घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती भूसंपादनाचं मूल्य ठरवून त्यांना दिलं पाहिजे. असे आरक्षण जर तसं केलं नाही, ही प्रक्रिया त्यांनी केली नाही, तर त्यांनाच एक नोटिफिकेशन काढावं लागेल 127(2) प्रमाणे. असं आरक्षण व्यापकच झालं आहे, कारण ते डीम्ड लॅप्स म्हणतात त्याला, लॅप्स झालं ते, रिझर्वेशन इज लॅप्स्ड असं ते म्हणतात. आणि मग ते नोटिफिकेशन काढून सरकारने ते मान्य केलं पाहिजे की हे लॅप्स झालेलं आहे आमच्या विलंबामुळे, आणि मग आता ह्या प्लॉट धारकाची जमीन आम्ही आता यातनं मुक्त करतो. शासन राज्यपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करून असे आरक्षण व्यापकच झाल्याचे घोषित करील. अशा अधिसूचनेमुळे उक्त जमीन किंवा उक्त प्लॉट आरक्षण मुक्त होईल आणि ह्या जमिनीला इतर जमिनीसारखीच विकास परवानगी किंवा बांधकामाची परवानगी मिळू शकेल. 49 मध्ये काय आहे? विविक्षित प्रकरणी परवानगी दिल्यानंतर किंवा परवानगी नाकारल्यानंतर जमीन संपादन करण्याचं दायित्व जे आहे किंवा खरेदी करण्याचं दायित्व आहे ते त्या समुचित नियोजन प्राधिकाऱ्यावरती येत असतं. आता 49(1) अ जो आहे, ब क ड याच्यामध्ये आहे, योजना अंमलात आल्यानंतर साधारण 1 वर्षाच्या नंतर जर जमीन विशिष्ट प्रयोजनासाठी, उदाहरण रस्त्यासाठी, सार्वजनिक सुविधेसाठी, सक्तीच्या भूसंपादनासाठी जर आरक्षित असेल आणि ती जमीन तिच्या विद्यमान अवस्थेमध्ये वाजवी फायदेशीर वापर करण्याजोगी राहिलेली नाही असं त्या मालकाला जर वाटलं, की इतर जमीन, शेजारचा जमीन मालक ज्या पद्धतीने वापरतो किंवा ज्या पद्धतीने त्याचे लाभ मिळवतो, की ज्याचं हस्तांतर करतो किंवा ती भाड्याने देतो, तसं मला ते करता येत नाही, आणि म्हणून तो म्हणतो की मग मला बाकीच्या जमिनीसारखं माझं जर डिव्हॅल्युएशन व्हायला लागलंय, म्हणून ते तुम्ही खरेदी करून टाका आजच्या बाजारभावाप्रमाणे. खरेदीची नोटीस देतो, अर्ज करतो, योजनेचा आरक्षणाचा तपशील, मालकीचे दस्त हे सगळे जोडून तो एक अर्ज, राजपत्रात जे काही आदेश झाले असेल ते आदेश, यापूर्वी परवानगी दिली असेल किंवा नाकारली असेल त्याची कागदपत्र, मालकीची कागदपत्र, असं संपूर्ण कागदपत्राच्या बहुतेक जेवढ्या 49 परवानग्या नाकारल्यात त्या कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी नाकारल्यात असं आपल्याला दिसून येतं. किंवा कदाचित शासनाला ते स्वीकारायचं नसेल किंवा त्या महानगरपालिका, नगरपालिकेला स्वीकारायचं नसेल म्हणून नाकारलं असेल, पण कारण हे दिलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा अर्ज करतो किंवा नोटीस देतो तेव्हा परिपूर्ण पद्धतीने जर नोटीस दिली तर मला वाटतं की त्याला भांडायला जास्त कारण राहू शकतं. नोटीस समुचित शासनाला पण दिली पाहिजे आणि समुचित नियोजित प्राधिकरणाला पण दिली पाहिजे, दोघांनाही दिली पाहिजे. जेव्हा शासनाकडे नोटीस जाते तेव्हा 30 दिवसात नियोजन प्राधिकरणाचा अहवाल मागवला जातो. 6 महिन्याच्या आत नोटीस एक तर शासन कायम करतं की हो, ते म्हणतात ते खरं आहे, हे आपण खरेदी केली पाहिजे किंवा ॲक्विजिशनची प्रोसेस सुरू केली पाहिजे. असं झालं तर ते ॲक्विजिशन होईल आणि आरक्षण मुक्त होईल. जर ॲक्विजिशन झालं तर प्रश्न येणार नाही, याला पैसे मिळतील आणि होईल. आणि जर का नाही झालं तर मात्र त्यांना ते आरक्षण मुक्त करावे लागेल, तसं नोटिफिकेशन देखील काढावं लागेल. तेव्हा एक तर ती कायम नोटीस मिळाल्यानंतर ती नोटीस कायम करणं 6 महिन्याच्या आत हे शासनाचं काम आहे. एक तर नोटीस स्वीकारली आणि ती कायम केली, किंवा आम्ही नोटीस नाकारतो आहोत असं त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं पाहिजे. या 2 गोष्टी शासनाला कराव्या लागतात. याच्यासाठीचे जर संदर्भ आपण पाहिले तर त्यामध्ये महाराष्ट्र नगररचना अधिनियम आम्ही याच्याबरोबर देतो आहोत. याच्याशिवाय मोहनदास अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही 20 जानेवारी 2020ची सुप्रीम कोर्टाची केस आहे. याच्यामध्ये 127(2) प्रमाणे कसं करावं याची अत्यंत सुंदर अशी परिस्थिती दिलेली आहे. आणि 49चं नाकारलं तर त्याला काय करावं लागतं, किती वेळ थांबावं लागतं, हे देखील फार छान दिलेलं आहे. 49च्या संदर्भात आणखी दुसरी सुंदर केस आहे, ती आहे छबिलदास वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. ही आहे 6 फेब्रुवारी 2018, अगदी अलीकडची आहे. गिरनार ट्रेडरच्या 2 केसेस आहेत. गिरनार ट्रेडर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र 17 ऑगस्ट 2007ला एक केस झाली आहे आणि 11 जानेवारी 2011ला एक केस झालेली आहे. दोन्ही केसेस सुंदर आहेत, त्या वाचाव्यात. 49 आणि 127चा त्यात चांगला उल्लेख आला आहे. श्रीरामपूर म्युनिसिपल कौन्सिल वर्सेस सत्यभामाबाई भीमाजी दावखर यांची केस आहे, साधारण 1 एप्रिल 2013ची, अलीकडचीच आहे. भावनगर युनिव्हर्सिटी वर्सेस पलिताना शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड ही 3 डिसेंबर 2002ची केस आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर बॉम्बे आणि हकीमचंद टेनंट्स ही सुप्रीम कोर्टाचीच केस आहे, 24 नोव्हेंबर 87ची. त्यानंतर 2 केसेस आहेत त्या मुंबई हायकोर्टाच्या आहेत की ज्याच्यामध्ये 49ची परवानगी खरेदी करण्यासाठी जेव्हा सर्टिफिकेट मागितलं किंवा NOC मागितली तेव्हा त्या क्लार्क लोकांनी हातमिळवणी करून काहीतरी चुकीच्या पद्धतीने दिली आणि ते नंतर पकडले गेले, मग सस्पेंड झाले, त्यांच्यावरती केसेस झाल्या. असे जे 2 हायकोर्टाचे निर्णय आहेत ते देखील याच्यात जोडलेले आहेत. याच्याशिवाय
अंबरनाथचा DP की ज्याच्यामध्ये 127 परवानगी दिली आणि ते व्यपगत झालं आणि ती जागा आरक्षणमुक्त झाली. लोणावळ्याची आहे, नंतर पांढरकवड्याची आहे, श्रीगोंद्याची 2 नोटिसा आहेत, एक पोस्टासाठी आणि आणखी एक आहे की त्यांनी नोटिसा दिल्या होत्या पण शासनाने त्या नाकारलेल्या आहेत. सुभाष पाटील परचेस नोटीस दिली होती पण ती नाकारली आहे. अशा आणखी इथं 14 इथं लिहिताना 14 लिहिल्यात, पण त्या फोल्डरमध्ये टाकताना मात्र अशा 25 केसेस आपल्याला या ठिकाणी दिसतील. असे 25 रेफरन्सेस यासोबत आम्ही देतो आहोत. अशा पद्धतीनं आरक्षणाच्या संदर्भात जे मुद्दे आहेत ते आपण संक्षिप्तपणे या ठिकाणी चर्चा केली आहेत. एकदा का हे जजमेंट्स आपण वाचले, हे जजमेंट्स खुलेपणाने उपलब्ध आहेत, गुगल केलं तरी ते मिळतील. आणि हे नोटिफिकेशन देखील शासनाच्या नगररचना विभागाच्या वेबसाईटवर जर आपण गेला तर तिथे देखील आपल्याला ते सहजपणे सतत मिळत राहतील. त्यात फार असं काही विशेष नाही आहे. पण जर आमच्याकडून तुम्हाला पाहिजे असतील तर त्या फोल्डरचा ॲक्सेस घेण्यासाठी मात्र आपल्याला मेंबरशिप घ्यायला लागेल आणि ती मेंबरशिपचं एकदा का आम्हाला तुम्ही मेल पाठवला की त्यातनं तुम्हाला ॲक्सेस मात्र सहजपणे उपलब्ध होऊ शकेल. अशा पद्धतीने आपण आत्तापर्यंत नगररचना विभागाच्या प्रादेशिक योजना, विकास योजना, नगररचना योजना, त्यातील आरक्षण या संदर्भातील जो काही परिचयात्मक भाग होता तो या ठिकाणी चर्चा केलेली आहे. जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रपरिचितांना शेअर करा. त्यांनी जर का लाईक केलं नसेल त्यांना लाईक करायला सांगा, त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. सबस्क्राईब केलं की आपल्याला सततपणे निरनिराळे जे व्हिडिओ अपलोड होतात त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि मेंबरशिपच्या बाबतीत जी काही माहिती आहे ती देखील आपण वाचा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली जॉईनचं बटन आहे, ते आपण क्लिक केलं की त्या ठिकाणी आपल्याला ही सर्व माहिती उपलब्ध आहे. तेव्हा मी या ठिकाणी थांबतो. आपण अशाच नव्या विषयासह पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.